माझ्याबरोबर आपल्याकडे जर बायबल असेल तर मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन याकडे कृपया वळा. मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 8वं वचन. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. कारण ते देवाला पाहतील. प्रभू येशू ख्रिस्ताने जे आशीर्वाद उद्गार डोंगरावरती वरील प्रवचनामध्ये काढले, त्यापैकी हा एक महत्वाचा आशीर्वाद प्रभूने त्याच्या लोकांकरता, जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांच्याकरता देऊ केलाय. तिथे असं म्हटलंय की जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. हे वचन नीट कळण्याकरता आपल्याला ज्या लोकांच्या बरोबर प्रभू बोलत होता त्यांच्याविषयी थोडक्यात समजा आपण अवलोकन केलं किंवा माहिती जर समजा आपण घेतली, तर त्यामधून आम्हाला आणखीन त्याचं स्पष्टीकरण की प्रभू कुठल्या संदर्भामध्ये हे बोलला हे आपणास पटकन लक्षात येईल. या ठिकाणी प्रभू ज्यांच्या बरोबर बोलत आहेत ते म्हणजे बेसिकली किंवा मूळतः त्याचे शिष्य आणि इस्रायल लोक त्यांच्या बरोबर प्रभू येशू बोलत आहे. आणि त्यांची एकंदर जी स्थिती होती इस्रायल राष्ट्राची, ती आपण लक्षात जर घेतली तर हे ते लोक होते की ज्यांच्या पूर्वजांच्या बरोबर स्वतः परमेश्वर देव वारंवार त्यांना प्रगट झाला. त्यांच्या पूर्वजांना थोर देवाने त्याचं गौरव दाखवलं, त्याचं दर्शन त्यांना दिलं. आणि जर आपण देवाचं वचन जर पाहिलं तर आपणास लक्षात येईल, उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये अब्राहमाला देवाने दर्शन दिले. तिथे असं म्हटलंय त्याने 3 पुरुष पाहिले. नंतर जर उत्पत्ती 32-30 मध्ये जर आपण गेला, तिथे आपण याकोबाविषयी वाचतो. याकोब म्हणतो की मी देवाला तोंडोतोंड, फेस टू फेस इंग्लिश बायबल मध्ये म्हटलंय, मी देवाला प्रत्यक्ष पाहिले. मी परमेश्वर थोर देवाला प्रत्यक्ष पाहिले. निर्गम 33:20 मध्ये म्हटलंय की जसं मित्राच्या बरोबर बोलावं त्या प्रकारे परमेश्वर देव मोशेच्या बरोबर फेस टू फेस, तोंडोतोंड तो बोलत असे. आणि इस्रायल लोकांनी ज्या प्रकारे सिनाय पर्वतावरती देवाचं गौरव पाहिलं होतं, ते आपण सगळेजण पवित्र शास्त्र वाचणार आहोत, अभ्यास करणार आहोत. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की परमेश्वर थोर देवाने कशा प्रकारे इस्रायल लोकांना सिनाय पर्वतावरती त्यांनी देवाचं गौरव पाहिला. आणि नंतर जर आपण पुढे वाचलं, यशाविषयी आपणास वाचायला मिळते की यशाने 6व्या अध्यायामध्ये म्हटलं की त्याने देवाला उच्च स्थानी असे सिंहासनरूढ असं त्याने पाहिले. अर्थात तो दृष्टांत होता. आणि नंतर योब देवाचा दास म्हणतो की त्याची इच्छा होती की तो एके दिवशी त्याच्या देवाला प्रत्यक्ष पाहिजे. तर थोडक्यात अर्थात योब हा यहुदी नव्हता, पण थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यांच्या बरोबर बोलत आहेत ते लोक आहेत की ज्यांच्या पूर्वजांनी देवाला पाहिले होते, देवाचं गौरव त्यांनी पाहिले होते. पण बायबल असंही म्हणते, द वर्ड ऑफ गॉड ऑल्सो सेज की देवाला कधीही कोणीही पाहिले नाही. योहान 1:18 देवाला कधीच असं म्हणते, कधीच कोणीही. मराठी बायबलमध्ये खूप छान म्हटलंय, कोणीही कधीच, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. आणि निर्गम 33:20 मध्ये प्रभू परमेश्वर थोर देव मोशे बरोबर बोलताना म्हणतो, माझे रूप मुख कोणी पाहिल्यास कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही. तर ह्या लोकांनी देवाचं गौरव पाहिले होते, परंतु देवाचं गौरव त्या काय म्हणतो आपण, त्या गौरवयुक्त स्थितीमध्ये जो परमेश्वर आहे तसं त्याला कधीच कुठल्याही माणसांनी पाहिले नाही. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या लोकांच्या बरोबर बोलत आहे, त्यावेळेस इस्रायल लोक जे आहेत ते जाचामध्ये होते, ते ऑक्युपेशन मध्ये होते. म्हणजे त्यांच्यावरती रोमी लोकांची सत्ता त्यांच्यावरती होती. या सत्तेने त्यांच्यावरती बरेच टॅक्सेस लागू केले होते. त्यांना रोमी सैनिकांना रोज सामोरं जावं लागत होतं. असे रोमी सैनिक ज्यांच्याविषयी असं म्हटलंय ते सगळ्यात
क्रूर होते. दे वर व्हेरी क्रुअल असं पवित्र शास्त्र मला स्पष्टपणे सांगते. आणि जर याची तुलना इस्रायल ज्या स्थितीतून जात होते त्याची तुलना ज्यावेळेस ते गुलामगिरीमध्ये मिस्रामध्ये होते, जर त्याच्याबरोबर आपण केली तर आपणास असं आढळून येईल की ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र मिस्रामध्ये होते त्यावेळेस त्यांच्या ज्या सफरिंग्स होत्या, त्यांचे जे कष्ट होते ते फिजिकल होते. फिजिकल होते म्हणजे त्यांना देहदृष्टीने गुलामगिरीमध्ये जावं लागत होतं. दे हॅड टू फेस स्लेव्हरी असं बायबल म्हणतं. पण या काळामध्ये ज्या प्रभू त्यांच्या बरोबर बोलत होता त्यावेळेस देखील त्यांच्यावरती गुलामगिरी होती, पण ही राजकीय स्वरूपाची होती. इजिप्त देशामध्ये ते एक समूह म्हणून किंवा याकोबाचं संतान म्हणून गोशेन प्रांतामध्ये ते होते. एक राष्ट्र म्हणून ते उदयास आले नव्हते आणि त्यांना एक एक समूह म्हणून संपवण्याचा प्रयत्न फारोने केला. परंतु ज्यावेळेस रोमी सत्ता त्यांच्यावरती होती त्यावेळेस एक राष्ट्र म्हणून त्यांना जणू काय बाजूला करण्याचा प्रयत्न चालू होता. आणि गोशेन प्रांतामध्ये ते एकत्र होते, मिस्रामध्ये ते एकत्र होते. परंतु जर आपण रोमी राजवटीत जर पाहिलं तर ते विखुरलेले ते होते. दे वर स्प्रेड ऑल अक्रॉस इन डिफरंट एरियाज. आणि परमेश्वर या ठिकाणी आम्हाला स्पष्ट प्रभू प्रभू ज्यावेळेस त्यांच्या बरोबर बोलत होता, वेन द लॉर्ड वॉज स्पीकिंग टू देम, त्यावेळेस हे लोक जे आहेत हे परमेश्वराच्या पासून दूर होते. ज्या प्रकारे मिस्रामध्ये गुलामगिरीमध्ये होते त्याच प्रकारे रोमी सत्तेच्या राजवटीखाली ते होते. देवाचं दर्शन पूर्वजांनी पाहिलं होतं, परंतु देव त्यांना दिसत नव्हता. ऍट द टाइम ऑफ द लॉर्ड दे वर नॉट एबल टू सी द लॉर्ड गॉड. ते प्रभू परमेश्वराचं गौरव पाहत नव्हते. आणि त्याचं कॉन्ट्रास्ट, त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये काय म्हटलं पाहिजे, त्याचं दुर्दैव किंवा त्याचा विरोधाभास जो आहे तो असा होता की देव त्यांच्यामध्ये होता परंतु ते देवाला पाहू शकत नव्हते. यू अंडरस्टँड द डिफरन्स. जुन्या कराराच्या काळामध्ये त्यांच्या पूर्वजांनी देवाला पाहिले, परंतु त्यांनी देवाचं गौरव त्यांना झेपेल अशा प्रकारे पाहिलं. परंतु या ठिकाणी तर स्वतः देव देह धारण करून त्यांच्यामध्ये उपस्थित होता. द वर्ड बिकेम फ्लेश अँड ड्वेल्ट अपॉन अमॉंग्स देम असं बायबल म्हणतं. शब्द देही झाला आणि त्याने त्यांच्यामध्ये वस्ती केली. त्यांनी प्रभूला त्यांच्यामध्ये असूनही त्याचं गौरव त्यांना पाहता आलं नाही. त्याचं गौरव त्यांना पाहता आलं नाही. इस्रायल लोकांची ही जी स्थिती होती, या परिस्थितीमध्ये इस्रायल लोक जे आहेत तारणाऱ्याची वाट पाहत होते. त्यांना देव पाहायचा होता. जर आपण लुकाचं शुभवर्तमान 2ऱ्या अध्यायात जर गेलात तर तिथे आपणास वाचावयास मिळेल की शिमोन जो होता, शिमोन संदेष्टा, तो प्रार्थना करत होता की तो ज्यावेळेस प्रभूला मंदिरामध्ये घेऊन गेले दॅट टाइम तो ज्यावेळेस प्रभूला पाहतो त्यावेळेस तो म्हणतो की माझं वेट जे आहे, माझं वाट पाहणं जे आता संपलेलं आहे. हन्ना संदिष्टी म्हणते की आता मी माझ्या डोळ्याने यरुशलेमचा उद्धार किंवा मुक्ती पाहिली आहे. जर आपण योहानाच्या 3ऱ्या अध्यायात जर गेलात तर निकेदम जो आहे तो खूप ज्ञानी होता, पण त्याच्याही मनामध्ये ओढ होती. काय ओढ होती बरं? देवाला पाहणे, स्वर्गाच्या राज्यात जाणे. आणि प्रभू त्याला म्हणतो नव्याने जन्म झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. त्यांना स्वर्गाचं राज्य पाहता येत नाही. योहान 6 मध्ये जर आपण गेलात तिथे आपणास वाचायला मिळेल की ज्यावेळेस प्रभूने त्या लोकांना 4000 लोक जे असते भुकेलेले होते त्यांना प्रभूने अन्न ज्यावेळेस त्यांना भरवलं त्यावेळेस ते प्रभूला म्हणतात की आम्ही देवाचं राज्य किंवा देवाला आम्ही पाहावं म्हणून आमच्या हातून कोणती चांगली कृत्य व्हायला पाहिजेत. थोडक्यामध्ये इस्रायल राष्ट्रांना देव दिसत नव्हता. देवापासून ते दूर होते. देव त्यांच्यामध्ये होता परंतु ते देवाला जाणत नव्हते, देवाला ओळखत नव्हते. सामान्य माणसाची स्थिती जशी होती तशीच शास्त्री जे होते त्यांचीच तशी स्थिती होती. आपण
आपणास तो तरुण शास्त्री आठवत असेल, जो प्रभूकडे आला आणि म्हणतो की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केले पाहिजे, मी काय केले पाहिजे. आणि ही स्थिती जी आहे केवळ इस्रायल राष्ट्राचीच होती असं नव्हे, तर पूर्ण जगच तसं होतं. जर आपण पाहिलं प्रभूचा जन्म झाला मत्तई 2 मध्ये, त्यावेळेस पूर्वेकडून लांब देशावरून लोक आले, मागी लोक आले. का आले बरं? त्यांना प्रभूला बघायचं होतं आणि ते तसं म्हटलंय, त्यांनी येऊन प्रभूच्या पाया ते पडले. ते प्रभूला त्यांनी नमन केले. त्यांना देवाला भेटायचं होतं. ते शोधामध्ये त्या ठिकाणी आले. आणि जर आपण प्रेषित 17 मध्ये जर गेलात, तर त्या काळची स्थिती मी आपल्या समोर जरा उभी करत आहे. तिथे जर आपण गेलात, तिथे आपणास पाहावयास मिळते, की ज्यावेळेस पौल अथेनमध्ये गेला, त्यावेळेस पौलाने तिथे एक अशी वेदी पाहिली, जिथे लिहिलं होतं, की टू द अननोन गॉड, जो देव ठाऊक नाही, अशा करता ती वेदी बांधली गेली होती. आणि देवाने जसं मिस्रातून इस्रायल लोकांना बाहेर काढण्याकरता मोशेला पाठवलं, त्याहून मोठी गोष्ट देवाने आपल्या पुत्राला, प्रभू येशू ख्रिस्ताला, केवळ इस्रायल राष्ट्रासाठी नव्हे, तर पूर्ण जगासाठी स्वर्गातून पृथ्वी तलावरती पाठवलं. योहान 3:16 मध्ये असं म्हटलंय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. परंतु मी जसं आधी म्हटलं, त्यांनी प्रभूला ओळखलं नाही. प्रभू त्यांच्यामध्ये होता, परंतु त्यांचं अंतःकरण जे आहे प्रभूपासून दूर होते. प्रभूपासूनची गरज ओळखून त्यांना सांगत आहे, जर तुम्हाला देवाला बघायचं आहे, इफ यू वॉन्ट टू सी गॉड, जर देवाचं दर्शन तुम्हाला व्हावं असं वाटत जर असेल, तर तुमची गरज काय बरं? तुमची गरज ही आहे, तुमचं अंतःकरण जे आहे, युअर हार्ट, तुमचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध असलं पाहिजे. जे अंतःकरणाचे शुद्ध, तेच देवाला पाहतील. अन्यथा तुम्हाला परमेश्वर देवाला पाहता येणं शक्य नाही. जो आपण उरलेला वेळ जो आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या भागावरती थोडं पण मनन करूया. प्रभू त्यांना एक अट सांगत आहे. देवाला ओळखायचं असेल, देवाला पाहायचं असेल, तर देर इज अ कंडिशन, एक अट आहे. काय अट आहे बरं? तुम्हाला तुमची अंतःकरणे जी आहे शुद्ध करणं गरजेचं आहे. आता जशी ही गोष्ट नवीन विश्वासतारा करता आहे, तशीच ही गोष्ट, अगदी तशीच ही गोष्ट जी आहे, जे विश्वासामध्ये आहेत, ज्यांचं तारण झालंय, अशांकरता देखील आहे. आणि देव आपलं अंतःकरण शुद्ध करतो, याची सुरुवात जी आहे ती तारणापासून होते. आणि तारणातून जसं आपण ख्रिस्ती जीवन जगायला लागतो, त्यावेळेस इंग्लिशमध्ये खूप सुंदर शब्द आहे, सॅन्टिफिकेशन. प्रभू आम्हाला शुद्ध करतो, प्रभू आम्हाला धुवून साफ करतो, ही क्लेन्सेस. आणि देवाची अशी इच्छा असते, तारणानंतर आपण पावित्र्यामध्ये आज्ञांकित व्हावं. पवित्र जर जीवन जर नसेल, तर देवाला जसं पाहिजे तसं तारण होऊन देखील जाणता येत नाही. यू कॅनॉट नो द लॉर्ड गॉड अनलेस देर इज होलीनेस इन युअर लाईफ. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत पावित्र्य नाही, तोपर्यंत देवाला पाहता येत नाही. आणि देवाचं वचन असं म्हणतं, याकरता प्रत्येक व्यक्तीला स्वपरीक्षण करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्तोत्र 139, 23, 24 जर वचन आपण जर वाचली, त्या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे आम्हाला देवाच्या वचनामध्ये सांगितलंय, की वेळेअभावी आपण ती वाचणार नाही. परंतु हे खूप महत्वाचं आहे, की या जीवनामध्ये देवाच्या बरोबर राहण्याकरता, देवाला पाहण्याकरता, देवाच्या बरोबर फेलोशिप ठेवण्याकरता, त्याला निहाळण्याकरता स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि पहिले योहान 1:9 मध्ये म्हटल्याप्रमाणे, इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स कन्फेसिंग अँड फॉरसेकिंग ऑफ सिन्स. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं पाप कबूल करणं आणि आपलं पाप सोडून देणं याची देखील गरज आहे. आपण जवळपास वर्षाच्या शेवटास आलो आहोत. 1 वर्ष निघून गेलाय, जवळपास लवकरच इतिहास जमा होणार आहे. आणि
परमेश्वर त्याच्या पवित्र वचनातून आम्हाला म्हणतो की तुम्हाला जर देवाला पाहायचं आहे, नंतर आपण आणखीन एक 2-3 मिनिटांमध्ये आपण त्याविषयी आणखीन काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रभू परमेश्वर आम्हाला म्हणतो की जर परमेश्वराच्या बरोबर आम्हाला रिलेशन नीट ठेवायची जर असेल, जसं ते पापी माणसाकरता, जसं ते एखादी व्यक्ती ज्याचं तारण झालं नाही त्याच्याकरता खरं आहे, तसंच ते आपल्या करता देखील खरं आहे. काय बरं? जे अंतःकरणाचे जर शुद्ध जर आपण असलो, तरच परमेश्वराच्या बरोबर आपल्याला फेलोशिप किंवा परमेश्वराच्या बरोबर आम्हाला सहभागिता आम्हाला प्राप्त होते. आणि मत्ते 1:21 मध्ये म्हटलंय, ज्यावेळेस प्रभूचा जन्म झाला, त्यावेळेस गॅब्रिएल दूत म्हणतो, मरियाला म्हणतो, त्या योसेफाला म्हणतो, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आम्हाला आमच्या पापांपासून तारणारा प्रभू आहे. तो आमचं अंतःकरण शुद्ध करणारा प्रभू आहे. तो आमचं अपवित्र जीवन जे आहे ते पवित्र करणारा प्रभू आहे. ही इज द वन हू कॅन क्लेन्स अस फ्रॉम ऑल द होलीनेस. आता माणूस अशुद्ध का होतो, माणूस कोणत्या कोणत्या गोष्टीने अशुद्ध होतं, याविषयी जर आपण देवाच्या वचनामध्ये जर पाहिलं तर काही ठळक गोष्टी मी आपल्या समोर थोडक्या वेळामध्ये उरलेल्या वेळामध्ये ठेवण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे अजून 6 मिनिटं आहेत. प्रभू येशू ख्रिस्त हा पापी लोकांना तारावाज जगामध्ये आला असं बायबल म्हणतं. आता हे पाप जे आहे ते जसं एखाद्या अविश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असेल किंवा तारण न झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असू शकते, तसंच ते तारणानंतरही पाप क्षमेचा अनुभव घेतल्यानंतर देखील एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये हे पाप असू शकतं. जर आपण स्तोत्र 90:8 मध्ये गेलात तर त्या ठिकाणी मोशे देवाकडे प्रार्थना करतो. तो म्हणतो की तू माझी गुप्त पातके, तू आमची गुप्त पातके आपल्या मुख प्रकाशामध्ये ठेवली आहेस. एखादा विश्वासाला एखादी व्यक्ती जी गुप्त पातके करतो, त्याच्यामुळे आमचं अंतःकरण, आमचं जीवन जे अशुद्ध होतं. त्यामुळे देवाच्या बरोबरची आपली जी सहभागिता आहे ती खंडित होते. आम्हाला असं वाटतं की आमचं पातक कुणी पाहत नाही, आमचं पाप कुणी बघत नाही, पण देव जो आहे तो अंतर्याम जाणणार आहे. आणि बायबल म्हणतं नीती 28:13 मध्ये, जर आपण आपली पापे जर लपून ठेवली तर आपलं भलं होत नाही. जर आपण आपली पापे पदरी जर घेतली आणि देवाकडे जर गेलो तर तो आमच्या पापांची क्षमा करतो. दुसऱ्या प्रकारचं आणखीन काही गोष्टी मी आपण पाहणार आहोत पटपट. पुष्कळदा ढोंगाचं पाप विश्वासाऱ्यांच्या जीवनामध्ये असतं, हायपोक्रेसी. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांच्या बरोबर बोलताना शास्त्राने पुरुषांना असंच म्हटलं, तुमची वर करणी धार्मिकता जी आहे, तुमचं कर्मकांड जे आहे ते काही कामाचं नाही. तुम्ही चुना लावलेल्या थडग्याप्रमाणे आहात. तुम्ही परमेश्वरापासून तुम्ही दूर आहात. यशाया 29:13 मध्ये असं म्हटलंय, हे लोक जे आहेत ते ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु यांचं अंतःकरण जे आहे माझ्यापासून दूर आहे, माझ्यापासून दूर आहे. पहिले शमूएल 16:7 मध्ये देव म्हणतो किंवा शमूएल म्हणतो की माणूस जो आहे तो बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर जो आहे तो अंतर्याम पाहणारा परमेश्वर आहे. डुप्लिसिटी, डुप्लिकेट जीवन दाखवायचंय आणि वागायचंय, हे जीवन जे आहे देवाच्या विरोधामध्ये पाप आहे. आणखीन जर आपण पुढे जर गेलं तर बऱ्याचदा आपण डबल माइंडेड असतो. जर आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय 6 ते 8 वचनात जर गेलात, तिथे असं म्हटलंय की बऱ्याच लोकांमध्ये विश्वास नसतो आणि ही व्यक्ती, अशी जी व्यक्ती आहे ती द्विबुद्धीची व्यक्ती आहे. त्याला प्रभू पण पाहिजे असतो आणि त्याला जग पण पाहिजे असतं. आणि द्विबुद्धीची व्यक्ती जी आहे, बायबल म्हणतं, प्रभू म्हणतो मत्ते 6:24 मध्ये, कोणही माणूस 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. कारण प्रभूच्या बरोबर जर फेलोशिप जर ठेवायची जर असेल तर आम्हाला डबल जीवन जगता येत नाही. मत्ते 5:28 दुसरं पुढचं पाप, आमच्या वासना ज्या आहेत, पवित्र शास्त्रामध्ये बायबलने जे स्टँडर्ड आम्हाला जे लावून दिलंय ते खूप उच्च दर्जाचं आहे. मत्ते 5:28 मध्ये प्रभू म्हणतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो त्याने तिच्या बरोबर व्याभिचारच केलाय. दुसरे तिमोथेय 2:22 मध्ये म्हटलंय, तरुणपणाच्या सर्व वासनांपासून दूर पळ, असं
असा असा संदेश किंवा असं बोध पॉल तिमोथेला करतो. आणखीन पुढचं जर आपण पाहिलं देवाच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, त्याला म्हटलंय कटुपणा. एफेस 4:3-32 जर आपण वचन जर आपण वाचली, सोबत कलसे 3:3, बऱ्याचदा आपण एकमेकांच्या मनाविषयी आपल्या मनामध्ये जो आहे तो द्वेष असतो. हे द्वेषाचं पाप जे आहे हृदयामध्ये असतं आणि आपण इतरांना क्षमा करत नाही. वी डोंट हॅव हार्ट ऑफ फॉरगिव्हिंग. आम्ही आमचं पाप, आमचा द्वेष आपल्या मनामध्ये बाळगून पुढे जातो आणि असं अशुद्ध अंतःकरण जर असेल तर परमेश्वराचे फेलोच्या बरोबरची आमची फेलोशिप जी आहे ती डिस्टर्ब होते. आणि आणखीन पुढचं पाप जर आपण पाहिलं, जगाची प्रीती पुष्कळदा आपण जगातील गोष्टींवर प्रीती करतो. मी वेळाभावी खोलात जाऊ शकत नाही, पण रोम 12:2 मध्ये जर आपण असं वाचलं, तिथे पॉल म्हणतो किंवा देवाचं वचन म्हणतं, या युगाच्या बरोबर जगाच्या बरोबर तुम्ही समरूप होऊ नका. याकूब 4:4 मध्ये म्हटलंय, जगाच्या बरोबरची मैत्री जी आहे ती देवाच्या बरोबर वैर आहे. आणि जर आपण आणखीन एक शेवटचा मुद्दा मी सांगून आपण शेवटात जाऊया. जर आपण नीतिसूत्र 16:18 मध्ये जर आपण गेलात, तिथे आपण आणखीन एक पाप असतो, ते म्हणजे गर्वाचं पाप. खरं म्हणजे आपण जे आहोत देवाची कृपा दया आहे, आपण जे आहोत ते आहोत. आपल्यासाठी आपल्याकरता अभिमान बाळगावं असं आपल्यामध्ये काहीच नाही. असं आपल्यामध्ये काहीच नाही. लूका 18:14 मध्ये म्हटलंय, जो स्वतःला उच्च करू पाहतो त्याला नमवण्यात येईल, त्याला खाली करण्यात येईल. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये या गोष्टीला पाप म्हटलंय. आणि देवबापाची इच्छा आहे आपण आपलं पाप पदरी घेऊन प्रभूकडे जावं, अंतःकरण शुद्ध करावं. कारण अंतःकरणाचे शुद्ध केवळ तेच, ओनली दोज अँड दोज पीपल हु आर प्युअर इन हार्ट, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, केवळ तेच देवाला पाहू शकतील. आणखी 1-2 मिनिटं आपला घेऊन मी थांबेन. आता देवाने हे जे आम्हाला वचन दिलंय, इट इज प्रॉमिस टू प्युरिटी. प्रभू परमेश्वर आम्हाला अभिवचन देतो, आम्हाला ऍश्युरन्स देतो, मी तुम्हाला शुद्ध करू शकतो, मेक यू होली. आपला वेळ संपलाय. आपण पण एक दोन गोष्टी तुम्हाला मला आणखीन सांगू द्या आणि मी थांबेन. जर प्रभू परमेश्वर जर आम्ही त्याला पाहू शकतो, तर केवळ तेच लोक जे देवाच्या बरोबर आपलं मन जे आहे, हृदय जे आहे शुद्ध आहे. जर आपलं मन हृदय जर शुद्ध जर असेल, पाप विरहित आपण जर जीवन जगलो, तर आपण आपल्या जीवनातून देवाचं मार्गदर्शन आपल्यास प्राप्त होईल, देवाचं सौंदर्य आम्हाला पाहता येईल, देवाचं विश्वासू पण संकटामधून जाताना आम्हाला जवळून अनुभवता येईल, देवाच्या बरोबरची फेलोशिप जी आहे ती आम्हाला उपभोगता येईल. कारण कारण जशी आमची प्युरिटी वाढते, होलीनेस वाढतं, तसं देवाच्या बरोबर आपलं रिलेशनशिप जे आहे ते अतिशय क्लोज होतं. आणि शेवटची गोष्ट, पवित्र जीवन जगण्याचा एक महत्वाचा आशीर्वाद, अनंत काळ तारण झाल्यानंतर आणि तारणानंतर हा आशीर्वाद अर्थात प्रत्येकाला मिळतो. पण आम्हाला देव अभिवचन देतो, काय बरं, आपण अनंत काळ देवाला पाहत राहू. प्रकटीकरण 22:4 मध्ये म्हटलंय, दे विल सी हिम फेस टू फेस. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे, सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. तर मग लक्षात ठेवा, जे अंतःकरणाचे शुद्ध तेच देवाला पाहतील.